नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, लैंगिक इच्छा, ऊर्जा आणि ही समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी आणि आपण माणसं यांच्या लैंगिकतेमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत बरं का, आणि म्हणूनच ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. तसंच योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान आणि मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध सहज शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50शी नंतरचं सेक्स लाईफ कसं असावं यावर डॉक्टर विजय दहिफळे आपल्यासोबत पुन्हा बोलणार आहेत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत ते आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, वेलकम. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मंडळी, मुळात उत्तम लैंगिक संबंध तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात जेव्हा आपलं मन आणि शरीर यांच्यात योग्य तो समन्वय आहे. आणि हाच समन्वय आपल्या मन आणि शरीरात असणं फार गरजेचं आहे बरं का. लैंगिक समस्या उद्भवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या होत असणारं त्याच्याकडे दुर्लक्ष. तर त्यामुळेच याबाबत जनजागृती होणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे आणि म्हणूनच आमचा हा मंच. मित्रांनो, लैंगिक समस्या असेल तर निसंकोचपणे, संकोच न करता तुम्ही तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे. त्यांच्याकडे मोकळं झालं पाहिजे, बोलतं झालं पाहिजे. आपल्या समस्या काय ते तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. आणि आपली अशीच एक लैंगिक समस्या सोडवण्यासाठी एक 21 वर्षीय तरुण आपले वडील आणि काही चुलत भावंडांसह डॉक्टर विजय दहिफळे यांच्या नेरूळच्या ओपीडीला आला होता. त्याचे वडील आपल्या शोचे नियमित प्रेक्षक होते आणि सरांनी तिथे येण्याचं कारण विचारलं तर म्हणायला लागला की लग्नानंतर माझी फजिती व्हायला नको म्हणून मी तुमच्याकडे आलोय. आता हे ऐकून डॉक्टरांना अक्षरशः हसू आलं. या तरुणाचं अंडाशय लहान होतं, अतिशय लहान त्याचं अंडाशय होतं आणि त्यामुळेच लिंगात त्याला कठोरता, ताठरता जी सकाळी यायला हवी ती येत नसे. आणि म्हणूनच या मुलाचं वर्षभरापूर्वी लग्न ठरलं तर होतं, पण अजून काही लग्न झालं नव्हतं. हा मुलगा कुठेतरी घाबरत होता लग्न करण्यासाठी. आपली ही स्थिती लग्नानंतरही राहील आणि तसंच जर झालं तर सहजीवनाचं आपल्या काय होईल, आपली बदनामी होईल, आपली बायको पळून जाईल ती वेगळीच. आणि या सगळ्याची भीती त्याच्या मनात होती आणि या चिंतेनं चिंतातूर होऊन तो सरांकडे आला होता. सरांनी त्याला तपासलं, त्याचा हार्मोनल अभ्यास केला आणि सोनोग्राफी सुद्धा केली. त्याला हायपोगोनाडिझम ही लैंगिक समस्या असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं आणि यावर डॉक्टर दहिफळे यांनी त्याला योग्य ते उपचार दिले. आता मुलगा बरा होतोय हळूहळू. डॉक्टर, मला एक सांगा, खरं तर या मुलाचं एका दृष्टीनं मला कौतुक करावं असं वाटतं, कारण तो खुलून बोलला. आणि हा आपल्या साम टीव्हीचा आणि सुखी जीवनाच्या मंत्राचा हा इम्पॅक्ट समजायला हरकत नाही. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगूया. आता बघा, लग्न करताना बाहेरनं पाहिलं छान दाढी आहे, रोबस्ट आहे, स्मार्ट आहे आणि एवढंच पाहिलं, मग घर, गाडी, बंगला पाहिलं आणि मग नंतर याच मुलाला स्वतःला लक्षात आलं की बाबा आपल्या दोन्ही टेस्टिस, अंडकोशा अतिशय बारीक आहेत, त्यामध्ये इरेक्शन येत नाही. नशीब यांनी सांगितलं आणि हा पुढं आला. अदरवाईज स्नेहाजी काय असतं या ठिकाणी, अशा केसेसमध्ये इव्हन लग्न झाल्यानंतर देखील अशाच कंडिशनमध्ये लग्न करतात आणि मग लग्नानंतर जे प्रॉब्लेम चालू होतात. आणि विशेषतः सांगतो, 6 महिने, वर्षभर वाट पाहिल्यानंतर मग त्यावेळेस मग कुरुबुरू चालू होऊन ही एक शेवटच्या टोकापर्यंत गोष्ट जाऊ शकते. म्हणून एकच महत्त्वाचं सांगतो की तुम्हाला लग्न जमवताना आज म्हणजे आजच्या काळात तरी नुसतं बाहेरचा ॲपिरियन्स बघून तो कसा असेल, कसा बघत असेल, काय तिचं बिहेवियर असेल सांगू शकत नाही. पुढचे प्रॉब्लेम टाळण्यासाठी तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजी, शिरोलॉजी, आर्डर्सला पहिलं भेटून त्यांचे पर्सनल पार्ट चेक करणं, स्त्री असो पुरुष असो, त्यांनी ॲक्सेप्ट करणं ही एक बेसलाईन काळाची गरज समजायला हरकत नाही, ज्यामुळं त्यांचं पुढचं जीवन हे सुखी आणि आनंदी राहील. आणि यावरच आज आपण डिस्कस करणार आहोत.
नक्कीच. तर म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा, व्यक्त व्हा त्या संदर्भात आणि डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही या संदर्भात भेटून बोलू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता आणि त्यासाठी सरांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, खारघरमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये सर असतात. सर तुम्हाला तिथे जाऊन भेटू शकतात. तसंच या सगळ्या सेंटर्सची नावं जी आहेत तुम्ही पुन्हा एकदा नोंद करून घ्या. तसंच त्यांचे नंबर जे आहेत ते सुद्धा, संपर्क क्रमांक तुम्ही तुमच्या डायरीत नोंदवून घ्या आणि याद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही सरांना भेटू शकता. त्यामुळे आता आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि आता जर तुम्हाला या क्षणी तुमच्या मनात काही लैंगिक समस्या किंवा त्याबद्दलचे प्रश्न असतील, काही इतर लैंगिक शिक्षण याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. संध्या उबाळे यांचा पहिला फोन आलेला आहे. माझ्या प्रश्नाआधी त्यांचा फोन घेऊया. संध्याजी, प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. काही स्त्रियांना सेक्स करताना वेदना कोणत्या कारणामुळे होतात याबद्दल सांगा सर. एक्सलंट. म्हणजे हा बेसिक प्रश्न आणि माझ्याकडे मी मेलवर किंवा व्हॉट्सअपवर पाहतो ना, मॅक्झिमम ह्या इन्क्वायरी असतात. बेसिक सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी यावर आधारित हा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक वेळेला पुरुषांनीच प्रेझेंट व्हायचं, त्यांनीच त्याच्या कंप्लेंट सांगायच्या आणि महिलेला काय असणार आहे म्हणे, त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे. इव्हन विचारपूस देखील केली जात नाही की तुम्हाला त्या ठिकाणी काही पेन होतो का, त्यात व्यवस्थित आनंद मिळतो का. मी माझ्या उपरीची उदाहरणं सांगतो तुम्हाला. आपला शो बघून भगिनी तुम्हाला धन्यवाद द्यायचं मॅडम, तुमच्यामुळं म्हणजे 5-5 वर्षापासून आमच्या मनात होतं, डेअरिंग होत नव्हती की जाऊन विचारावं सरांना, पण आज आमच्यात ती डेअरिंग आली की हे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो. तर या ठिकाणी काय होतं, वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, त्या टाईपमध्ये स्त्रियांमध्ये देखील रौद्रवृत्ती येते. जसं जसं तुम्ही 40च्या पुढे जायला लागाल आणि आता तर काय झालं माहिती आहे, ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळं, वेगवेगळ्या ॲडिक्शनमुळं 35मध्ये तुम्हाला रजोवृत्ती येत असेल, कसं ओव्हुलेशन होईल, कसं त्या ठिकाणी तुम्हाला स्त्राव तयार होईल, कशा पद्धतीने लुब्रिकेशन होईल, कसं तुम्ही त्या क्रियामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल. इतके कामात तुम्ही बिझी झालेले आहात ना की त्या ठिकाणी प्रत्येकाला विचारलं, मी बिझी आहे कशासाठी आहे. हे काम तुमच्यासाठी बनलेलं आहे, तुम्ही त्या कामासाठी बनलेले नाही आहेत. तर ह्या लिमिटमध्ये तुमचा पार्टनर आनंदी राहायला पाहिजे, त्यासोबत एक फोरप्ले किंवा जवळी केली पाहिजे, त्यानंतरच त्यांना लुब्रिकेशन वगैरे सुरू होत असतं. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, जरी काही कारणामुळे होत नसेल, अतिशय चांगल्या प्रकारची वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस आहेत, ऑइल बेस आहेत, नॅचरल लुब्रिकंट्स आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, सेक्सॉलॉजी सायकोलॉजीचा सल्ला घेऊन ही जर वापरली तर अर्थातच या प्रकारच्या वेदना ह्या कमी होऊन जातील. तुम्हालाही त्रास होणार नाही, पार्टनरलाही होणार नाही आणि दोघांचं लाईफ अतिशय सुखी आणि आनंदी राहू शकतो. यानंतर पुढच्या आपल्या प्रेक्षक आहेत पुण्यावरनं, लक्ष्मीजी बोलतायत, त्यांचा कॉल घेऊया. लक्ष्मीजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मी लक्ष्मीबाई सावंत बोलते. मला मुलांसाठी चेकअप करायचे. बरं. म्हणजे मी दाखवलंय पण ते म्हणते तर पिशवी काचळी म्हणते, कधी म्हणते तुमच्या पिशवीच्या तोंड हे नाजूक आहे म्हणते. हे जुळे राहिले, परत त्याच्यानंतर 3.5 महिन्यापर्यंत जुळे राहिले, त्याच्यानंतर राहिलेच नाही. मला सांगा, हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? तुमच्या मुलीचा प्रॉब्लेम आहे का हा? माझाच प्रॉब्लेम आहे. अच्छा, तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे. तुमचं वय काय सांगा मला? माझं वय 35 आहे. बरं. आणि तुम्हाला काय अडचण आहे आता सध्या? मला मूलबाळच होत नाही, तर मुलबाळासाठी राहते पण जास्त दिवस घेत नाही. बरं. तर तुम्हाला कारण काय सांगितलं त्यांनी कारण सांगितलं की पिशवी काचळी आणि पिशवीचं तोंड बारीक आहे. ओके. अच्छा, चला सांगूया, मी तुम्हाला उत्तर देतो. हा परत जातो कंजेनायटल एनॉमलीज. बऱ्याचदा अजेनेसिस किंवा बऱ्याचदा स्मॉल साईज जी बनते, युट्रस बनतं, गर्भाशय बनतं आणि बऱ्याचदा त्या ठिकाणी इनर इपिथिलियम हे थिन असतं, ज्यामुळे काय सांगतात की प्रेग्नन्सी राहते पण टिकत नाही. सांगूया या ठिकाणी कंजेनायटल एनॉमलीज काय असतात, आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, कुठलं एक कारण घेऊन आपण त्यावर डायग्नोसिस लावू शकत नाहीत. या भगिनींनी काय विचारलं, मला प्रेग्नन्सी राहत नाही. जरी अनाटॉमिकल प्रॉब्लेम असेल, फार सिव्हिअर नसेल, ओव्हुलेशन चांगला असेल, त्या ठिकाणी थिकनेस जर कमी असेल तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी यूज करून त्या ठिकाणी ग्रोथ फॅक्टर्स आहेत, इंटरफिरॉन्स आहेत, इंटरल्युकिन्स आहेत, त्याचा वापर करून आतलं इपिथिलियम, ते कासोळा म्हणतात, म्हणजे तो थिन पार्ट आहे, ते वाढवू शकतो आपण.
दुसरा भाग तज्ज्ञांना भेटल्यानंतर आणखी काही इतर कारणं आहेत का. बरेचदा काय होतं, असा एकदा प्रॉब्लेम स्त्रीमध्ये सापडला बस त्याचे इन्व्हेस्टिगेशन करून लॅप्रोस्कोपीपर्यंत जाईपर्यंत काही त्या ठिकाणी तपास दुसरे होत नाहीत. मेल पार्टनर तुमच्या इन्फर्टिलिटीमध्ये 50% मेल आणि 50% फिमेल ह्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट असते. पहिली साधी आणि सिंपल तपासणी असते म्हणजे पुरुषांचं वीर्य तपासणी. कारण पुरुषांचं वीर्य, त्यात असलेले स्पर्म, त्याची क्वालिटी, त्याची मोटिलिटी, ती की फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह आहे का, 50% जास्त आहे का, तो हेल्दी स्पर्म आहे का, त्यातला DNA नॉर्मल आहे का, किंवा त्याचं फर्टिलिटिंग कॅपॅसिटी किती आहे, ही पाहिल्यानंतर जेव्हा मग फिमेलला आपण तपासायला जाऊ आणि त्यावेळेला जर फिमेलमध्ये अशा प्रकारची की ॲनाटॉमिकल व्याधी आढळली आपल्याला किंवा थिननेस आवडलं किंवा थिनिंग पाहिलं तर मग तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टला भेटा. त्यांना भेटल्यानंतर नेमकं कुठलं कारण आहे, कुठलं डायग्नोसिस हे लक्षात येईल आणि मग त्याप्रमाणे आपल्याला मेलला देखील ट्रीट करायला लागतं. काही केसेसमध्ये या दोघांचीही ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. एकालाच ट्रीट करून आपण वन सायडेड डिसिजन देऊ शकत नाही. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच तुम्हाला मूल होईल, काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, यानंतर सारिका जी आहेत सांगलीवरनं घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. सारिकाजी, विचारा प्रश्न. हॅलो सर. हा, बोला. नमस्ते जी, बोला. तर स्त्रियांमध्ये ऑर्गेझम किंवा तृप्ती मिळाल्यानंतर पुरुषांसारखा काही स्राव येतो का आणि तो कसा ओळखायला पाहिजे त्याबद्दल माहिती द्या. एक्सलंट. आणि हा बेसिक क्वेश्चन. तुम्ही मला एक सांगा, कोणाला विचार वाटत नसेल का हा प्रश्न? प्रत्येकाला विचार वाटतं की खरं आहे. नाही? त्यांचं अभिनंदन आणि कौतुक का म्हणतो या ठिकाणी मित्रांनो. हे बघा, तुम्ही जेव्हा जवळ येता, जवळीक होते, त्यावेळेस तुम्ही का जवळ येता? तुम्हाला एक आनंद मिळतो, एक एक्साइटमेंट येतो आणि तो कोणाला मिळतो आनंद? तुमच्या ब्रेनला. तुमचे हार्मोन्स तयार होतात आणि त्याच वेळेला ऑर्गॅझम म्हणजे काय, 50% स्त्रियांना हा ऑर्गॅझम प्रकार माहीत नसतो. फक्त मेलनी त्या ठिकाणी ॲड केल्यानंतर त्या ठिकाणी वीर्यस्खलन होतं आणि त्या ठिकाणी क्रिया संपते, एवढीच गोष्ट माहीत आहे. पण काउंटरपार्ट फिमेल तेवढाच महत्त्वाचा आहे. फिमेलमध्ये देखील अशाच पद्धतीने त्या ठिकाणी स्त्राव किंवा स्खलन होत असतं. पण युरेथ्रामध्ये काही ग्लँड्स असतात, काही ओपनिंग असतात, त्या ठिकाणीच ती लिकेज होऊन तिथनं ते ब्लॅडरमध्ये जात असतं. त्यामुळे आपल्याला बाहेर काही आलेला पदार्थ दिसत नसतो. दुसरी कोणती ओळखण्याची समजा एक टेस्ट म्हणता येईल किंवा कसं तुम्ही समजून घ्यायचं, तर बऱ्याचदा जेव्हा ऑर्गॅझम होतं त्यावेळेस हार्मोन्स रिलीज होतात. ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, लव मॉलिक्युल्स आणि पेल्विक फ्लोअर हा कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स व्हायला लागतो. त्या मोमेंटलाच त्या ठिकाणी पार्टला सॅटिस्फॅक्शन मिळतं. मेल पार्टनर जोपर्यंत त्यांना ऑर्गॅझम होईपर्यंत, तृप्ती मिळेपर्यंत परफॉर्म करत नाही, तोपर्यंत त्या सॅटिस्फाईड होऊ शकत नाहीत. आणि ही एक टेस्ट आहे ज्यामध्ये काहीही अडचण वाटली, न लाजता न बुजता तुम्ही जर तज्ज्ञांना नाही दाखवलं तर शेवटपर्यंत तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याध्या अडू शकतात. म्हणून तज्ज्ञांना भेटा, ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला दोघांनाही यामध्ये काळजी करायची गरज नाही. यानंतर परळीवरनं फोन आहे सर. बळवंत बोलतायत, त्यांचा कॉल घेऊया. बळवंतजी, विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम, बंडू बोलायला म्हणलं. अच्छा, बोला. नमस्कार बंडू, बोला. आमचं सर भावाची मालकीन आहे, तिच्या अवघड दागिला आहे का हेच व्हायलंय काय, खाज यायली आहे. बर त्या बोलायला म्हणलं, सरला बोला म्हणलं, ते लागायलेत ना ग. तुम्ही द्या त्यांना फोन, द्या, काही लाजायची गरज नाही. मला विचारू द्या, आणखी एक प्रश्न विचारते, द्या त्यांना फोन. हॅलो. हा, बोला. विचारा तुमचा प्रश्न, विचारा मॅडम. हा, बोला. हो, अवघड जागी असं खाजते आणि डाग पडायचं. बरं, मला एक सांगा, सध्या काही व्हाईट डिस्चार्ज वगैरे काही चालू आहे का तुम्हाला? नाही. काही नाही, फक्त त्या ठिकाणी खाज येते, बरोबर आहे? फक्त खाजायचे आणि डाग पडायचे. बरं, ठीक आहे, सांगूया तुम्हाला, सांगतो मी. हे बघा, अतिशय सिंपल प्रश्न, पण ह्यांचं किती अभिनंदन कौतुक. म्हणजे त्यांचा धीर स्वतः जो आहे आपल्या घरातल्या मुंबईसाठी, आणि हे अवेअरनेस आहे आणि हे आपल्या खरं या मंचाचं एक उपयुक्तता आहे. कारण आपल्या घरच्यांसाठी तुम्ही विचारणं. हायजीनवर जाऊया आणि सांगूया आपण. महत्वाचं सांगतो तुम्हाला, हायजीन का महत्वाची आहे तुम्हाला सांगतो. हे बघा, तुमचं प्रत्येक गोष्टीचं ओरिजिन ह्या तुमच्या ॲक्टपासून आहे. भले तुमचा आनंद असेल, तुम्हाला होणारी प्रेग्नन्सी किंवा त्यापर्यंत येणारं बाळ असेल, किंवा अशी होणारं इन्फेक्शन असेल. आता या ठिकाणी तुम्ही सांगा मला, एकालाच ट्रीटमेंट देऊन मला उपयोग आहे का? ह्यांना काय असू शकतं? फंगल इन्फेक्शन आहे, व्हजायनायटिस आहे, त्या ठिकाणी ड्रायनेस येतो. मग ह्यांना त्या ठिकाणी क्लिनिंग कसं करावं, त्याला काही मॉइश्चरायझर असतात, त्याला क्लीन केला पाहिजे. साधं तुम्ही आरशामध्ये ना स्वतःला पाहत जा, फार सिंपल गोष्ट आहे ही. म्हणजे काही जणांना स्वतःला सुद्धा आपण कशी आहोत, तुम्हीच स्वतःला आवडले पाहिजे तर तुम्हाला किती अट्रॅक्शन होईल ना. मग अशा ठिकाणी
त्या ठिकाणी सोप न वापरणे, काही अँटीफंगल वॉश आहेत, कसले हे वॉश ते वॉश वापरायचे नसतात. साधं लुकवम वॉटर किंवा साध्या पाण्याने त्या ठिकाणी क्लिनिंग करायचं असतं, ड्रायनेज करायचं असतं. नक्कीच हे इचिंगवर कमी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर मी मेल पार्टनरला देखील तिची विचारणा करेल, त्यांनाच सेम त्रास आहे का. बऱ्याचदा मेल पार्टनर करणं अशा प्रकारची फंगल इन्फेक्शन आहेत, व्हायरल इन्फेक्शन आहेत किंवा अशा प्रकारचे कोणते इन्फेक्शन आहे ते पास ऑन होत असतात. म्हणून दोघांनाही ट्रीटमेंट दिली तर नक्कीच हे ओके होऊ शकतं. आणि यावरून तुम्ही समजू शकता की आपल्याकडं हायजीनचं किती मोठं महत्त्व आहे. आणि खरंच ह्या दोघांचंही अभिनंदन आणि कौतुक, त्यांनी सहभाग घेऊन सर्वांच्या मनातला प्रश्न विचारला. नक्कीच लैंगिक स्वच्छता, सेक्शुअल हायजीन आपण ज्याला म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या टिप्स देण्याचा प्रयत्न डॉक्टर या शोच्या माध्यमातून नेहमीच करत असतात. डॉक्टर, आणखी एक फोन आहे पुण्यावरनं, घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. मॅडम, मी प्रिया बोलते. हां, बोला बोला. बोला. मला सरांना प्रश्न विचारायचा होता की इंटिमेट एरियामध्ये फंगल इन्फेक्शन जेव्हा होतं हां हां सर ते एका पार्टनर कडनं दुसऱ्या पार्टनरला जातं. अच्छा. तर मग तुम्हाला विचारायचं की हे प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायला पाहिजे, बरोबर आहे? हो सर, हो. ठीक आहे, नक्कीच सांगा तुम्हाला. परत बघा, म्हणजे कशा भगिनी इन्व्हॉल्व होत आहेत. आणि सर्वात महत्वाचं, सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपल्या शाळेत शिकवलंच नाही ना कोणी. म्हणजे नाही काही ते पाहायचंही नसतं, बघायचंही नसतं. अहो, तुम्ही चेहऱ्याला इतकं पाहता ना, तसंच तुम्ही स्वतःला पहा. म्हणून ह्यांना एक सांगणं आहे का हायजीन महत्वाची आहे. बरं, का फंगल इन्फेक्शन होतं? साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. अहो, तुम्ही एकावर किती कपडे घालता तुम्ही, त्या ठिकाणी तुम्ही ड्रायनेस ठेवत नाही, आंघोळ झाल्यानंतर त्याला कम्प्लिटली ड्राय करत नाही. बऱ्याचदा काय असतं, वेळेचा प्रॉब्लेम, अशा ठिकाणी कारणं देऊन जमत नाही. त्या ठिकाणी प्रॉपर शेविंग देखील तुम्ही करत नाही. मग अशा केसेसमध्ये त्याला ड्राय करणं, काही अँटीफंगल क्रीम आहेत, काही लुब्रिकंट आहेत, हे वापरणं हे फार महत्त्वाचं आहे. परत दुसरा प्रश्न काय विचारला, हे कॉन्टेजियस आहे का? कारण मला हे माहिती आहे की बऱ्याचदा पार्टनरमुळं तुम्हाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाल्यामुळं हे फंगल इन्फेक्शन ट्रान्समिशन होत असतं. तर दोघांनाही जसं आपण डिवर्मिंग देत असतो, दर 6 महिन्यातनं आपण वर्मिंग करायला पाहिजे, डिवर्मिंग दोघांचंही. त्याच पद्धतीनं हे अँटीफंगल आहेत, हे स्किन इन्फेक्शन आहेत किंवा बऱ्याचदा काही प्रकारची इचिंगचे इन्फेक्शन आहेत, हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रॉपरली व्यवस्थित 2दा, मी तर बऱ्याचदा सांगतो, इव्हिनिंगला तुम्ही बेडवर जाताना विदाऊट आंघोळ जर गेले तर अशा वेळेला दिवसभराचे जे तुमचे स्वेटिंग आहे त्यामुळे त्या ठिकाणी बॅक्टेरिया बनलेले असतात, ते फंगस बनलेले असतात. अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही फार कुठला वॉश किंवा कुठलं साबण आणायची गरज नाही. प्लेन वॉटरने वॉश करा, ड्राय करा, ते पावडर्स किंवा लुब्रिकंट वापरा, मॉइश्चरायझर वापरा. नक्कीच हा त्रास तुमचा कमी होऊन जाईल. नक्कीच काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की कमजोरी तर काही पुरुषांना नक्कीच. असते, म्हणजे हो. पणाशीच्या घरात किंवा पणाशीनंतर, हो. पण त्याचबरोबर त्यांना मणक्याचे काही त्रास बरोबर, असतात आणि बरोबर. स्पेशली स्लीप डिस्क Yes, किंवा yes. डिस्कम्प्रेशनचा त्रास असेल एक 40 तर चालू होऊन जातं. होय. हां. तर मग अशा वेळी सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दल मला विचारायचं. पण आता नक्कीच. ब्रेक घेऊया, ब्रेकची वेळ झाली आहे हरकत कारण. नाही. चालतंय. तर मग कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत येतोय.
ब्रेक नंतर आमच्या या खास शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अजून एक फोन आहे. हरकत नाही, घेऊया. आपल्यासोबत आहेत मंजू महादेव, नक्कीच. कर्नाटक इथनं नक्कीच, त्या नक्कीच. बोलतात. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. मंजूजी, विचारा प्रश्न. हाँ नमस्ते सर, हिंदी में बात कर सकते हैं? हाँ, कर सकते बात हिंदी में, बोलिए आप। जी बोलिए बोलिए, पूछिए आपका सवाल. हाँ, अभी एग्जाम्पल है, वाइफ हमारे साथ हमारा तो मुकम्मल ओरल करते टाइम हाँ, बीए इनके मुंह में गिरे तो वाइफ के मुंह में पिए तो उनके क्या क्या बेनिफिट मिलता है वीर पीने से जानकर चाहिए. चलेगा चलेगा, ठीक आहे, बोलते आपको. हा एक अतिशय बेसिक महत्वाचा टॉपिक आपण हिंदी एपिसोडमध्ये नेहमी घेतलेला आहे की धातू आणि त्याचे फायदे, इफेक्ट आणि साईड इफेक्ट्स ह्या बेसिक्सवर त्यांना थोडीशी माहिती देऊया. मित्रांनो, सर्वात महत्वाचं सांगतो, ज्या अर्थी ते प्रश्न विचारतात त्या अर्थी त्यांना मराठी कळतं, बरोबर आहे ना. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं धातू किंवा सिमेंट हा एक सेपरेट टॉपिक आम्ही घेणार आहोत. हा अतिशय महत्वाचा असणारा 200 पेक्षा जास्त प्रोटीनयुक्त असलेला हा स्त्राव असतो, ज्यामध्ये की स्पर्म त्या ठिकाणी हेल्थ करण्याची, नरिशमेंट करण्याची, प्रेग्नन्सी तयार करण्यासाठी, त्या स्पर्मला शेवटपर्यंत जीवन ठेवण्याची, आणि आणखी महत्त्वाचे ट्रेस एलिमेंट्स त्यामध्ये असतात. फ्रुक्टोज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ट्रेस एलिमेंट्स आहेत. हे सोरो न्यूट्रिशियस असतात. नॉर्मली बॉडीची म्युकोजा, आता मी ह्या महत्त्वाच्या बेसिक सायन्सवर येतो. कुठल्याही पद्धतीने नॉर्मल, नॉन इन्फेक्टेड ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नॉन इन्फेक्टेड पार्टनर असेल तर अशा केसमध्ये बऱ्याचदा नॉर्मल समागमामध्ये योनीमध्ये विरघळन होणं किंवा कुठल्याही प्रकारच्या बॉडी म्युकोजा, हे महत्त्वाचा भाग सांगतो. त्या म्युकोजामधनं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर समोरच्या पार्टनरला डिप्रेशनमधनं दूर जाणं, त्या ठिकाणी अँझायटी कमी होणं, त्या ठिकाणी त्यांच्या लोकल पार्टचं इलॅस्टिसिटी आहे, लवचिकपणा आहे, त्या ठिकाणी एक प्रकारचं तुम्हाला ऑर्गॅझम मिळण्याची कपॅसिटी आहे. ह्या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सर्व पद्धतीने बॉडीची हेल्थ आहे, इम्युनिटी आहे, अँटी एजिंग आहे, त्याचबरोबर तुमच्या इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करण्याची, म्हणजे वजायनायटिस सारखे इन्फेक्शन कंट्रोल करण्याची यात ताकद असते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या कल्चरल फ्रेममध्ये राहून. दुसरं महत्त्वाचं, आपल्या पार्टनरची संमती घेऊन. समजा आपला पार्टनर एखाद्या क्रियेला विलिंग नसेल, तयार नसेल, तर कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जबरदस्ती करू शकत नाही. दुसरं, कन्सेंटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी हे कन्फर्मेशन तुम्हाला पाहिजे की तुमचाच ओन पार्टनर असेल तर नॉन इन्फेक्टेड पाहिजे. तर अशा पद्धतीने या निसर्गाने दिलेल्या क्रियेचा आणि जे बनलेले स्राव आहेत त्याचा शरीरासाठी सर्वांना फायदा असतो. म्हणून अशा पद्धतीनं कल्चरल फ्रेममध्ये राहून आणि कन्सेंटिंगनी तुम्ही जर ॲक्ट केला, मला वाटतं नक्कीच फायदेमंद राहतो. अदरवाईज त्याचे दुष्परिणाम इन्फेक्शन, सिफिलिस किंवा इतर आजार होण्यात देखील होऊ शकतो. अतिशय सुंदर प्रश्न. आता मगाशी मी जो प्रश्न विचारला होता ब्रेकवर जायच्या आधी, त्याचं उत्तर द्या की जर डिस्क बल्जिंग सारखे असेल तर किंवा काही स्पाईनचा प्रॉब्लेम असेल, हे कॉमन असतं अतिशय. बघा, तुमच्याकडे 50 ते लांब राहिलं, तुम्ही 30-35 मध्येच वाकडे व्हायला लागतात. पाठ दुखते, माझी कंबर दुखते, माझ्या पायाला मुंग्या येतात. मग काय संबंध याचा? तुमचं सेक्स हे ब्रेन, म्हणजे ब्रेन आणि सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीम कंट्रोल करतं. कुठल्याही प्रकारे स्पाईनला डॅमेज झाला तर लिंगाकडे जाणाऱ्या संवेदना किंवा परत येणाऱ्या संवेदना याचा कंट्रोल जाताना कमजोरी यायला लागते. नक्कीच तज्ज्ञांना भेटलं, इन्व्हेस्टिगेशन करून कारण शोधून त्यावर अतिशय चांगले उपाय आहेत. यानंतर आता वेळ झाली आपल्या क्विजची, पण त्याआधी आपला विनर कोण आहे आजचा तो सांगा. नक्कीच सांगूया. सुरेश आराग बुलढाण्याचे आपल्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, अतिशय आपल्या प्रोग्रामचं कौतुक केलं. ते नियमितपणे 8 वर्षापासून आपला शो पाहतात. यांचं खरंच अभिनंदन मी त्या ठिकाणी केलं. आणि आपल्या मित्रांना देखील ते शो पाहायला लावतात. अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचा असेल, फोटो यायचा असेल तर प्रोटीन घ्यायचं असेल तर चिठ्ठी काढा. बघूया कोण आहे आजचा विनर. लकी विनर जो की तुम्ही काढताय. त्यामुळे तुम्ही सर्वांच्या या कार्यक्रमाच्या फार केंद्रबिंदू ठिकाणी असता, कारण तुम्ही विनर काढता आणि ते सांगतात की मॅडमला धन्यवाद म्हणून सांगा की मॅडममुळे ही चिठ्ठी निघाली. चला, आपण गेलो आता लातूरला. दिलीपजी आगळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं यांनी? तर कमजोरीसोबत गॅस्ट्रायटिस असेल, ॲसिडिटी असेल तर काय करायला पाहिजे. या ठिकाणी ॲसिडिटी कंट्रोलमध्ये आणणं, काही अँटॅसिड घेणं आणि टॅब्लेटसोबत काहीतरी फूड किंवा एखादं चीजसारखे एलिमेंट घेतले किंवा डोस कमी केला, नक्कीच हे कंट्रोलमध्ये येतं. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल. तर हा प्रश्न आहे की समजा कमजोरीसोबत काही डिस्क आहे, डिस्कॉम्प्रेशन आहे, काही स्पाईनचा आजार आहे, मणक्याचा आजार, तर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. शो मिस झाला असेल
तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. मेसेज करा, व्हॉट्सअप करा आणि डायरेक्टली फोन करून सांगू शकता. आणि परत आमच्या या सामच्या सर्व दर्शकांचं भगिनीचं मनापासून अभिनंदन, कौतुक. जी इन्व्हॉल्वमेंट तुम्ही दाखवली, तुम्ही आमच्यामध्ये सामील झाला आणि त्याचा उपयोग तुम्ही करून घेताय. बाकी स्नेहाजी तुम्ही बोलू शकता. कारण तुमच्या सगळ्यांचं प्रेम हेच आमचं प्रोत्साहन आहे. त्यामुळे तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन विषय या संदर्भातले तुमच्या समोर आणू, नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी आणू. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आता वेळ झाली प्रेक्षकांचाही निरोप घेण्याची. त्यामुळे आता आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार, गुड नाईट, शब्बा खैर, स्वतःची काळजी घ्या.